सुबह स्पष्ट आहे. चौथा चेंडू शॉर्ट बॉल अगदी क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, चुकी झाली आणि त्याचा फायदा मिळालाय. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. सनी कंक राहुल यांच्या माध्यमातून या 2 धावा. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 4. विकास कदम साहेब दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी आहे. या प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक गोलंदाजासाठी. ओव्हर पिच बॉल त्यावर केलाय प्रहार. इंद्रजित पाटील चेंडू खाली चुकी गेले. चेंडू हातातून निसटलाय. दादा यांच्या हातातून चेंडू निसटणं खूप कमी वेळाने ती चुकी गेली आणि फलंदाज धाव बाद. राहुल 0 बाद. राहुल आणि मात्र कोणताही चेंडू खेळला नाही आणि डायमंड डकचा शिकार ठरलेत. आणि इंद्रजित पाटील दादा यांच्या हातातून झेल निसटणं हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं, परंतु या मॅच मध्ये झेल सोडलाय. धाव घेतली नाहीये. अगदी फलंदाज राहुल डायमंड डकचा शिकार ठरलेत. क्रमांक 3 वर अण्णा कंक. आज पुणे ते नवी मुंबई हे अंतर कापत असताना मात्र आपल्या गावासाठी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील पाटण तालुका क्रिकेटमधील एक अग्रगण्य नाव अण्णा कंक. त्याच दरम्यान आदरणीय श्री आकाश डेप साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आपण. सरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या 5 चेंडूवर अगदी 4 धावा खर्च केल्यात. 1 धावबाद स्वरूपात पहिला धक्का दिलाय टीम अचानक बनपुरी. वन टू गो. शेवटचा चेंडू शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. सनी कंक यांच्या बॅटमधून दर्जेदार दिमागदार सरपंच चषक उत्तुंग षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 10-1. ही खासियत आहे, ही ओळख आहे सनी कंक यांची आणि याच खेळासाठी हा खेळाडू जाणला जातो. 10 धावा धाव फलकावर. ऋषी पाटील यांना कोणतंही यश प्राप्त झालं नाहीये. म्हणजेच दादा विकास कदम साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपये अजून वाट बघतायत. अगदी ते देखील उत्सुक आहेत की कोणता माझा सहकारी गडी बाद करेल आणि मी 100 रुपये देतोय. आणि त्यांनी रोख रक्कम काढून देखील ठेवली हातामध्ये. कटर गोलंदाज, लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर राजू रोडे षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना एक मास्टर खेळाडू आहेत. आणि पहा अगदी राजू रोडे सर गोलंदाजीसाठी आल्याने पारितोषिक वाढलं. एका गड्यासाठी की एका षटकासाठी? प्रत्येक गड्यासाठी, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. सुवर्ण संधी असेल राजू रोडे यांना. परंतु समोर अण्णा कंक एक मातब्बर खेळाडू, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव. या मॅचला मजा येईल कारण दुसऱ्या बाजूला अचानक बनपुरी देखील हा संघ एका मोठ्या खेळाडूंच्या सहित सज्ज झालाय आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन डीके स्पोर्ट्स या हंगामामध्ये चांगला खेळ केलाय. पहिला चेंडू सफल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू अगदी शरीरावर आदळल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. यशांच्या मागे मुकादम. डॉट बॉल. जर हे षटक निर्धाव हाताळलं राजू रोडे यांनी तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक विकास कदम दादा यांच्या माध्यमातून. प्रेम आहे आपल्यावर. कमी गतीने टाकलेला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इंद्रजित पाटील दादा वॉट अ कॅच. टिपलाय झेल आणि अण्णा कंक मात्र बाद होतील 0 मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन आणि एका गड्यासाठी 200 रुपये जमा केलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस. पहा इंद्रजित पाटील क्षेत्ररक्षणाचा नजारा पहा. अगदी ज्या प्रकारे हे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना 200 रुपये जमा झालेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वॉट अ कॅच. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट इंद्रजित पाटील दादा. काय झेल पकडलाय. न्यू बॅटर वैभव देसाई. क्रमांक 4 वर दाखल होत असताना वैभव देसाई. आणि अण्णा कंक यांना तुम्हाला बाद करायचं असेल तर असे सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील.
प्रयत्न काय केला, अप्रतिम प्रयत्न. राज रोडे यांनी गडी बाद केलाय. 10-2 टीम अचानक बनपुरी. सर्वोत्तम संघ म्हणून निश्चितच या चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचं या वर्षीचे मध्ये हंगाम त्यांचा चांगला राहिलाय. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले, फलंदाजी गोलंदाजी या तिन्ही क्षेत्रामध्ये डीके स्पोर्ट्सने चांगली कामगिरी केली आहे. वैभव देसाई, वैभव देसाई या लेंथ बॉल शॉर्ट आर्म जॅक डीपला आहे. मिड विकेट अक्षय शिंदे चेंडूची फील्ड करतील, फेकी करतील, एकच धाव प्राप्त होईल. वैभव देसाई यांचा पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. दुसऱ्या बाजूला सनी कंक, त्यांच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. वेलकम शिवाजी जाधव बॉस. शिवछावा स्पोर्ट्स सनबोर इन ऍक्शन पाहायला मिळेल आणि पीटीपीएल देखील येते डे नाईट मालिकावीरासाठी बाईक. प्रत्येकाला उत्कंठ आहे 21, 22, 23 फेब्रुवारीची. ऑफस्टम्पच्या बाहेर खोदून काढण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली साईल टीमच्या टोटलमध्ये. एक एक्स्ट्रा टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 12. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑनला आहेत इंद्रजित पाटील. चेंडू फील्ड करतील, एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. एकेरी दुहेरीचा प्रयत्न करावा लागेल. मुंबईची लाईफ लाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल. हे सिंगल डबल घ्याव्या लागतील. धावफलक खालता ठेवावा लागेल, कारण मोठे फटके कधी कधी येत नसतात. त्यामुळे तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागेल. 13 धावा धावफलकावर, 2 चेंडू शेष. लोअर फुलटॉस चेंडू ग्लान्स केलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव, एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 14 रन्स ऑन बोर्ड, 1 टू गो. राजू रोडे यांनी एक गडी बाद जरूर केला आणि या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या. आता 5. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीपला एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय जरूर आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होईल. चुकी केली आहे. चेंडू हातामध्ये ठेवून तुम्ही वाट पाहू शकत नाही आणि त्याचा फायदा उचललाय. दोन्ही बॅटर वैभव देसाई आणि अण्णा सनी कंक यांनी 2 धावा प्राप्त केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 16. धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी दाखल झालेत अनिकेत. तिसरं षटक येऊन अनिकेत सज्ज होत असताना समोर सनी कंक. बॅकफुट जाऊन पंच केलाय. व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द मॅच. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू 1 बाउन्स. अगदी या सीमारेषा ओलांडले का? येस इट इज 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. सनी कंक यांच्या बॅट मधून दमदार चौकार. धन्यवाद डीचे अद्वैत विठ्ठलवाडीवाला. 20 धावा धावफलकावर. अनेक त्यांचं स्वागत केलं या चौकाराने. सनी कंक आक्रमक पवित्रा धारण केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. ओम साई एमटीसी कॅमेरामॅनला दिली जाते मानवंदना. थँक्यू सो मच. (26) 26 धावा.
लेंथ बॉल पिक केला आणि सरळ फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सलगचा तिसरा मोठा फटका. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत राजू रोडे. एका धावेचा प्रयत्न केला, दुसरीचा होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला आणि तेवढेच चांगली अगदी फटका पाहायला मिळाला. ज्या प्रकारचा स्क्वेअर कटचा फटका, अशा फटक्यांच्या प्रेमात प्रेक्षक पडतात आणि असे फटके प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. सनी कंक वैयक्तिक 28 धावा, 11 चेंडूंचा सामना केलाय. टीमची धावसंख्या 33. अद्याप या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ शेष. अनिकेत 5वा चेंडू. 5वा चेंडू फुल लेनचा ऑन साइडला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला चेंडूचा अंदाज मात्र घेतलाय चांगला. अप्रतिम गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सुनील सागावकर यांनी टिपलाय झेल आणि परतावा लागेल वैभव देसाई. झेल बाद. खाली राहतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता 3 षटका अखेर. टीम अचानक मनपुरी 33 ला 3. अंकांची जादू आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. 33 धावा, 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ झालाय. 3 ची जादू. आणि या ज्या प्रकारे सनी कंक यांनी फलंदाजी केली, 28 धावा 11 चेंडूंचा सामना करत असताना आपल्या या खेळीमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय. आणि अंतिम षटकामध्ये सनी कंक यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला चॅम्पियन डीके स्पोर्ट्स कोणावर विश्वास दाखवेल. 50 जर झाल्या तर या मॅचला मजा येईल. 33 धावा धाव फलकावर. अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. सतीश वेलकम कावळ्या. शिवचावा स्पोर्ट्स सनपूर. आता मात्र इन ऍक्शन पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. परंतु सनी कंक कशा प्रकारे खेळ करतील, 6 चेंडू मध्ये किती चेंडू स्ट्राईक वरती राहतील यावर खूप काही निर्भर असेल. टीम अचानक मनपुरी. पहिला चेंडू शॉट ऑफ लेनचा ऑन साइडला खेळला आहे. डीपला स्क्वेअर लेग आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सनी कंक यांना स्ट्राईक हवी आहे आणि इथे मात्र घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धावचीत अगदी होणार नाहीयेत. 2 धावा प्राप्त केल्यात. दादा यांनी चुकी केली आणि त्या मात्र चुकीचा फायदा बसलाय. सतीश षटक क्रमांक 4 साठी स्लॉगआउटचा षटक घेऊन आलेत. सतीश टीमची धावसंख्या धावफलकावर 35. 35 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. 45 ते 50 पर्यंत मजल मारेल का अचानक मनपुरी, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. अण्णा कंक यांचं एक षटक असेल, कारण फलंदाजीमध्ये आलेलं अपयश नक्कीच ते विसरून चांगला खेळ करतील. आयकॉन खेळाडू पीटीपीएल मध्ये. विकेट काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे, चुकी झाली आहे आणि इंद्रजित पाटील दादा यांनी टिपलाय झेल आणि सनी कंक वैयक्तिक 30 धावा करून झेल बाद.
यांनी हा गडी बाद केला. विकास कदम दादा यांच्या माध्यमातून 200 रुपये जमा झालेले आहेत. न्यू बॅटर रोहित 35 धावा धाव फलकावर. सनी कंकनी चांगला खेळ केला. बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव मात्र धावसंख्येमध्ये जोडली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या एका धावेच्या मदतीने धाव फलकावर 36. फुल लेनचा चेंडू अगदी कव्हरच्या हातामध्ये मारलाय. धाव मात्र एक प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. एक धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही बॅटर अमित यांचं खातं अगदी उघडणं बाकी आहे. पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 37ला 4. या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली होती. अचानक बनपुरी आणि कुठेतरी सनी कंक बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला आहे. शेवटचा चेंडू फुल लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला आहेत सुनील सागावकर. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिला डाव अखेर टीम अचानक बनपुरी. टीमची धावसंख्या 39 आणि 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 40 रन्स टू विन. मी टॉस साठी कॉल देतोय. मराठा वॉरियर झुळेवाडी विपक्ष शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. आपण टॉस साठी या. चला आकाश साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. चला नेक्स्ट मॅचचा टॉस शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आणि मराठा वॉरियर्स जुळेवाडी. कॉल कोण देईल? सनबूर कॉल देईल. स्विंग द टॉस. हेड टेल. हेड आलाय. टॉस जिंकलाय जुळेवाडी संघाने. निर्णय काय असेल दादा? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करायला समोरच्या टीम वरती कुठेपर्यंत रोख ठेवाल? 40-50 स्कोर मारायचा प्रयत्न करू. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये आणि तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? बॉलिंग. बॉलिंग करण्याचा. बॉलिंग भेटली. बॉलिंग करायची होती. बॉलिंग मिळाली आहे. कुठेपर्यंत रोख ठेवाल समोरच्या टीम वरती? 30 पर्यंत. 30 पर्यंत रोखण्याचा जास्त वेळ घेणार नाही. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकलाय जुळेवाडी संघाने. बॅटिंग निर्णय आमंत्रित केलाय शिवछावा सनबूर संघाला फिल्डिंग साठी. जाऊया कॉम्प्युटर बॉक्स मध्ये जिथे मात्र सेकंड इनिंगला होईल सुरुवात. लव जाधव सरांकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष सर. 40 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स कशा प्रकारे आपला खेळ करेल. चला फिल्डिंग लावून घ्या. अचानक बनपुरी प्लीज फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहताय, आपण ऐकताय, आपण अनुभवताय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कुंभारवाडी बॉईज क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक 2025 तिसरं पर्व आणि या 2 दिवसीय स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. लक्ष समोर अचानक बनपुरीने सेट केलंय 40 धावांचं. चला 40 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. फिल्डिंग लावून घ्या अचानक बनपुरी. या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल, या तिसऱ्या पर्वाचा कोण होईल चॅम्पियन. मालिकावीरासाठी कूलर, फलंदाजासाठी बॅट सौजन्य आपल्याला आहे पप्पू पाटील मुकादम. बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी शूज आहेत.
प्लेअर ऑफ द सिरीज साठी कूलर आणि आपण करंडक जे पाहतोय ते आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत कुंभारवाडी बॉईज. ध्रुव म्हात्रे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज दाखवल्या जातील. ज्या प्रकारे या तिसऱ्या पर्वासाठी सरपंच चषक 2025 ला हे आपल्याला करंडक पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवरती. आणि कुंभारवाडी बॉईज या टीमने हे करंडक मात्र आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत. ज्या प्रकारे या ट्रॉफीज आपण पाहतोय आणि प्रत्येक संघाला मात्र या ट्रॉफी जिंकायच्या असतात. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला पारितोषिक किती मिळतं यापेक्षा करंडक तुम्हाला मिळेल का यावर मात्र खूप गोष्टी असतात अगदी अवलंबून. संपूर्ण आपण हा व्यासपीठ पाहिला. कॅमेरामॅन ध्रुव म्हात्रे 81-82 यांच्या माध्यमातून. ओमसाई एमटीसीची ती खासियत आहे, प्रत्येक गोष्टी अगदी समालोचक बोलत असतो तशा त्या मात्र कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपल्या जातात. आणि ही खासियत त्यांना मात्र एक वेगळी दर्जा वेगळी ओळख प्राप्त करून दिली. 40 धावांचं लक्ष आघाडीचे फलंदाज सुनील सागावकर आणि त्यांच्या साथीला इंद्रजित पाटील. येस, विकास कदम साहेब दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. आता मात्र पहा अगदी प्रत्येक विकेटसाठी त्यांनी 200 रुपये जाहीर केले होते. राजू रोडे सरांनी 200, अनिकेत यांनी 1 गडी बाद केला, सतीश यांनी 1 गडी बाद केला, म्हणजे 600 रुपये जमा झाले. ते तुम्ही घेऊन जायचं या मॅच नंतर. परंतु आता प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच विकास कदम साहेब दादा. दादांचं प्रेम आहे आपल्या टीमवर. षटक क्रमांक 1 अण्णा कंक गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना आपल्या गावासाठी अचानक बनपुरीसाठी खास पुण्यावरून मुंबईत हा प्रवास केलाय. आणि PTPL मध्ये अण्णा कंक आयकॉन खेळाडू आहेत. SP स्पोर्ट्स या संघाचे. दिवस रात्र PTPL 21, 22, 23 फेब्रुवारीचे 3 दिवस. प्रत्येक पाटण तालुक्यातील प्रेक्षकांना खेळाडूंना मात्र उत्कंठ असेल. आणि दादा तुम्हाला देखील PTPL मध्ये या. PTPL मध्ये मजा येईल. डे नाईट PTPL आहे. मालिकावरीसाठी बाईक आहे आणि त्यामुळे प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक. विकास कदम साहेब दादा. चला मॅचला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. अण्णा कंक ओव्हर द विकेटने सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. पहिला चेंडू फुल टॉस डीप स्क्वेअर लेगला अगदी फेकून दिलाय. टीम फॉर टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट इंद्रजित पाटील दादा यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. 100 रुपये जमा झालेत. अगदी जमा नाही झाले, ते देऊनच गेलेत. म्हणजे त्यांना माहिती आहे की 5 षटकार मारू शकतात या मॅच मध्ये. दादा स्वागत केलंय अण्णा कंक यांचं. अण्णा कंकांना पुनरागमन करावं लागेल. लेंथ बॉल पिक केलाय. 2 इन अ रो सलगचा दुसरा मोठा धमाका. इंद्रजित पाटील पाटलांची पॉवर पाहायला मिळते. सरपंच चषक धमाकेदार षटकार. 200 रुपये जमा झालेत. 200 रुपये म्हणजे पहा अगदी 6 प्रत्येक फटका 100 रुपयांचा आहे. 12 धावा धाव फलकावर. 40चा करायचा आहे पाटलाख. सुरुवात कशी करावी तर अशी करावी. सरपंच चषक मधील षटकार हॅट्रिक येईल का? आज सकाळी अजय खांडेकर यांनी षटकार हॅट्रिक ठोकली होती. दुसरी षटकार हॅट्रिक दादांच्या नावावर जाईल का? इंद्रजित पाटील. पंच केलाय. फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. इंद्रजित पाटील यांच्या बॅट मधून DK स्पोर्ट्स पाटील आवाडगावचा ब्रँड दाखवणारा अप्रतिम चौकार. 3 चेंडूवर 16 धावा खर्च केल्यात. अण्णा कंक आणि आक्रमक पवित्रा धारण करत असताना इंद्रजित पाटील. हा संपूर्ण हंगाम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघासाठी चांगला राहिलाय. या संघाने मात्र दबदबा निर्माण केला यावर्षी. या स्पर्धेमध्ये देखील सुरुवात चांगली करत असताना फोलर लेनचा चेंडू. बॉडमॅनचा चांगला वापर. चेंडू करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सफर. इंद्रजित पाटील पाटलांची पॉवर, पाटलांची ताकद. उत्तुंग षटकार.
या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 22. वॉट अ स्ट्रोक. 3 षटकार आले, 300 रुपये जमा झालेत विकास कदम दादा यांच्या माध्यमातून. 3 षटकारांची 300. टीमची धावसंख्या 22. मांडटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय आक्रमण केले. आक्रमणा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो. यानंतरच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक. आणि पहा अगदी राऊंड विकेटने आलेत. पहिल्या 3 चेंडूवर मात्र 4 चेंडूवर आक्रमण करत असताना 3 षटकार ठोकलेत, 1 चौकार. अगदी या बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाला चकवलं जात आहे. 22 स्वरूपात एक गोशंकी क्षेत्रामध्ये धाव जाईल, प्राप्त होईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 23. 5 चेंडूंचा खेळ झालाय. विकास कदम साहेब दादा सांगतात की अगदी चौकार षटकारांचा पाऊस पडावा. षटकारांना पारितोषिक आहे, चौकारांना नाहीये. म्हणजे चौकारांना आजच्या क्रिकेटमध्ये किंमत नसते. प्रेक्षकांना काय पाहिजे असतं, फक्त षटकार पाहिजे असतात. फलंदाज बाद होऊ द्या, त्यांना काही फरक नाही पडत आहे, फक्त षटकार मारा. तुम्ही बाद व्हा, डगआउट मध्ये येऊन बसा, काही फरक नाही पडत आम्हाला फक्त पैसे लावायचे, षटकार बघायचे. प्रेक्षकांना काय हवं असतं सर, फक्त मनोरंजन, फक्त एन्जॉय, एंटरटेनमेंट. मॅचला मजा येईल. अगदी आपण उल्लेख केला की चौकारांना देखील पैशाला पाहिजेत, कारण त्या देखील मेहनत लागते. चौकार सहजासहजी नाही जात सर. बुंद्यात टाकलेला चेंडू सन्मान दिलाय, चांगल्या चेंडूला सन्मान. इंद्रजित पाटील दादा यांचं सेन्सिबल क्रिकेट. डॉट बॉल, निर्धाव चेंडूचे होते सांगता. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 23. 18 चेंडूमध्ये आता 17 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये अण्णा कंगनी 23 धावा खर्च केल्या. इंद्रजित पाटील 3 षटकार, एका चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 22 धावांवर खेळत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 23. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाज वैभव. अचानक बनपोरीचे वैभव आलेत. 18 चेंडूमध्ये आता 17 करायचे आहेत, परंतु सामना संपलाय का तर नाहीये. इथून देखील सामना फिरू शकतो. मॅच मध्ये एखादा चमत्कार करावा लागेल, तर तुम्हाला बनपुरीचे लोक चमत्कार करतील. पहिला चेंडू वैभव यांचा खोदून काढण्याचा प्रयत्न. सुनील सागावकर कॅप मध्ये फटका चुकी गेले आणि पहिल्या चेंडूवर सुनील सागावकर यांचा अप्रतिम चौकार. परंतु चौकाराला पैसे नाहीत सर, षटकाराला पैसे आहेत. षटकार मारावे लागतील. या चौकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. पहा अगदी आम्ही जसा उल्लेख केला की प्रेक्षक देखील चौकारांना तर पैसे लावतायत. थँक्यू सो मच दादा. विकास कदम साहेब. षटकारांचा पाऊस इथे मात्र पडत असताना 200 रुपयांचा फटका चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पाटण क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर यांच्या बॅट मधून अप्रतिम षटकार. वॉट अ स्ट्रोक. आणि पहा अगदी दुसऱ्या माळ्यावर फटका मारलाय. 33 धावा धाव फलकावर. अगदी या षटकाराला देखील 200 रुपये सुनील सागावकर यांच्यासाठी. टीमची धावसंख्या 33. या मॅच मध्ये मात्र ज्या प्रकारे आक्रमक फलंदाजी केली आहे, अगदी आयोजकांचा वेळ वाचवला जातोय. थँक्यू सो मच डीके स्पोर्ट्स. असंच वेळ वाचवा. 7 धावांची आवश्यकता. इनसाइड आउट कव्हर ड्राईव्हचा फटका. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून वेगाने आलेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 34. नेक्स्ट मॅच शिवशावा स्पोर्ट्स सनबोर विपक्ष जुळेवाडी. मिस टाइम स्ट्रोक हवेत खेळला. डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैना. झेलचा प्रयत्न अगदी केला जरूर, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 1 सिंगल धाव. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली 35. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. बिनगडी बाद 35.
खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, सुनील सागावकर यांच्या बॅटमधून चौकार. अवघ्या एका धावेची गरज विजयासाठी, सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 2 षटकामध्ये मॅच जिंकून देईल का सुनील सागावकर आणि इंद्रजित पाटील. इंद्रजित पाटील वैयक्तिक 23, सुनील सागावकर नाबाद 15. एका धावेची गरज असताना विजयासाठी हवेत खेळलाय, वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर करेल चेंडू, सीमारेषा पार. पाटण क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर यांच्या बॅटमधून विजयाला गवसणी घालणारा विजयी षटकार. आता मात्र आमचा गणिताचे शिक्षक आता ऍक्टिव्ह होतील. किती षटकार, किती चौकार आले. अगदी ज्या प्रकारे विकास कदम साहेब दादा यांनी पारितोषिक जाहीर केली होती. आणि पहा, अगदी डीके स्पोर्ट्सने हा सामना 10 गड्यांनी जिंकलाय, परंतु 2 षटकं देखील राखून जिंकल्यात आणि आयोजकांचा वेळ वाचवलाय. राजे रोडे सर, अनिकेत सतीश यांच्यासाठी 700 रुपये जमा झालेले आहेत आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक होतं, ते देखील आम्ही देत आहोत. आणि या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच दादा इंद्रजित पाटील. मी विनंती करेन आदरणीय श्री अजिंक्य कुंभार सर आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार वितरित करावा. राजू रोडे सर, अनिकेत सतीश, आपण देखील आपलं कॅश प्राइज घेऊन जा. कमेंट्री बॉक्स मध्ये पैसे दिलेले आहेत. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक होतं. इंद्रजित पाटील यांच्यासाठी 3 षटकारांना 300, सुनील सागावकर यांच्या 2 षटकारांना 200 रुपये जमा झालेले आहेत. मी विनंती करेन विकास कदम साहेब दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत. राजू रोडे सर 200 रुपये, अनिकेत 200 रुपये, सतीश 200 रुपये, इंद्रजित पाटील दादा 3 षटकारांना 300, सुनील सागावकर 2 षटकारांना 200. या सगळेजण या. पहा, अगदी हे प्रेम असतं, असे प्रेक्षक पाहिजेत. असे तुमच्यावर प्रेम करणारे प्रेक्षक ज्यावेळेला असतील ना, त्यावेळेला खेळायला मजा येते. पप्पू पाटील मुकादम वेलकम. अगदी हा फोटो मात्र टिपला जातोय कॅमेरामॅन ध्रुव म्हात्रे यांच्या माध्यमातून. ही क्षणचित्र पहा. अगदी असे ज्यावेळेला प्रेक्षक असतात त्यावेळेला मात्र तुम्हाला खेळायला देखील मजा असते. आणि असे प्रेक्षक आपल्याला PTPL ला पाहिजेत. दिवस रात्र PTPL आहे. सर आपलं स्वागत असेल, कारण की PTPL ला जर तुम्ही याल, डे नाईट स्पर्धा आहे आणि मालिकावीरासाठी बाईक, परंतु तुमच्यासारखी जर दिलदार लोक असतील तर मात्र मजा येईल. 21, 22, 23 लक्षात ठेवा तारीख.